नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, असं म्हणतात की या विश्वाच्या निर्मात्याला प्रत्यक्ष परमेश्वराला एकदा असा प्रश्न विचारण्यात आला की तू निर्माण केलेल्या या विश्वातली सगळ्यात तुझी आवडती कलाकृती कोणती? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं स्त्री. कारण स्त्रीमध्येच आहे नवनिर्मितीची शक्ती. पण आज आधुनिक काळामध्ये या शक्तीला, स्त्रीच्या अस्तित्वालाच नाकारण्यात येत आहे का? आपल्या पोटच्या मुलीलाच संपवण्याचा दुष्ट प्रकार हा स्त्री भ्रूण हत्येच्या माध्यमातून आपण सर्रास आजूबाजूला घडताना बघतोय. अशावेळी अनेक प्रश्न मनात येतात आणि मग असं म्हणावंसं वाटतं की पोटाच्या लेकीला मारती पोटात, कसा हा जिव्हाळा, कसे मायबाप. कासयाच्या हाती गाईचा कासरा, कुठे मागे दाद कुणाचा आसरा. कुऱ्हाडीचा दांडा का गोतास काळ, मायचं कापते आतड्याची नाळ. अशा प्रकारची परिस्थिती मंडळी आपण आजूबाजूला सर्रास बघतो. मुळात तिचं अस्तित्वच नाकारायचं आणि ती जन्माला आल्यानंतरही वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तिला संघर्ष करावा लागतो, जगण्यासाठी तिला झगडा द्यावा लागतो. मग कधी शरीरावर होणारे अत्याचार असतील, कधी कुपोषणाचा प्रश्न असेल, कधी मुलगी म्हणून तिला मिळालेली वेगळी वागणूक असेल, कधी हुंड्यासाठी तिचा जाणारा बळी असेल. एक ना अनेक असंख्य प्रश्नांना तिला सामोरं जावं लागतं. असं म्हणतात की एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते आणि त्यामुळे समाजही शिक्षित होतो. परंतु खरोखरच आज अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसून येते आहे का? आपण स्त्रियांच्या बाबतीत आपली मानसिकता खरंच बदललेली आहे का? हे प्रश्न आज स्वतःलाच विचारण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. कारण या प्रश्नांमधूनच अनेक समाजातले मोठमोठे प्रश्न सामोरे उभे ठाकलेले आहेत, ज्यांना भविष्यात आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आता ही वेळ आलेली आहे की याच वेळी या विषयावर सविस्तर अशी चर्चा, जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मंडळी, शासन वेळोवेळी या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचे कार्यक्रम आखत असतं. सध्याचे आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अशाच प्रकारचा एक कार्यक्रम ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे, हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो कार्यक्रम आहे मुलगी वाचवा, मुलगी जगवा. या कार्यक्रमाच्या अंतर्गत तळागाळापर्यंत स्त्रियांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये लोकांना जागृत करण्याचा असा भरीव उपक्रम या कार्यक्रमाच्या अंतर्गत आखला गेलेला आहे. तशा पद्धतीने कार्य करण्यात येत आहे. थोडक्यात काय तर या विषयांच्या संदर्भात म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातले असंख्य प्रश्न या संदर्भामध्ये जनजागृती करणं हा महत्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे आजचा आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. या विषयावर माहिती देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे श्रीमती प्रभावती आकाशी मॅम यांना. या IAS ऑफिसर आहेत, भारतीय सूचना सेवेच्या त्या अधिकारी आहेत आणि क्षेत्रीय प्रचार निदेशालय महाराष्ट्र व गोवा प्रदेशाच्या त्या संचालिका म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडून आज या विषयाच्या संदर्भात आपण सखोल माहिती घेणारच आहोत. मंडळी, आपल्याला एक विनंती आहे की या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात जर असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत, चटकन लिहून घ्या. 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून आमच्याशी संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करू शकता. विनंती फक्त एवढीच आहे मंडळी, या विषयाला अनुसरून प्रश्न आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित आहेत. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅम, सगळ्यात आधी सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. नमस्कार. अत्यंत महत्वाचा विषय आहे मॅम. खरं तर आज आपण दोघीजणी स्त्रिया या सखीच्या आमच्या मंचावर बसून हा प्रश्न जेव्हा आपण चर्चेला घेतो, खरं हीच दुर्दैवाची गोष्ट आहे मॅडम की आजही आपल्याला स्त्रियांच्या संदर्भातल्या या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. आणि मुळात असं म्हणता येऊ शकतं की आज घडीला ही वेळ जास्त प्रकर्षाने आपल्याला जाणवते. अगदी बरोबर. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, ज्याला आपण पुरोगामी राज्य म्हणतो मॅम, या राज्यामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी विशेष कार्य करावं लागतं, जनजागृती करावी लागते. दुर्दैवाची गोष्ट आहे, पण हे कटू सत्य आहे मंडळी आणि ह्याला आपण नाकारून चालणार नाहीये. मॅम, सुरुवातीलाच मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे याच प्रश्नाच्या संदर्भात की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यातही आपण असंख्य प्रश्न बघतो. अशी वेळ का येते मॅडम? अगदी बरोबर बोललीस रूपलक्ष्मी. कारण आपण सगळ्या सावित्रीच्या लेकी आहोत. इतक्या वर्षांपासून जिथे सुरुवात झाली शिक्षणाची, आजपर्यंत आपण कित्येक मुलींनी शिक्षण घेतली, चांगल्या पदावर पोचलो, तरी सुद्धा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये
हा प्रोग्राम आम्हाला राबवायला लागतोय आणि त्याच्याबद्दल बोलायला लागतंय, जनजागृती करायला लागते. खरंय. हा विषय मला सुद्धा एक महाराष्ट्रात एक वाढलेली व्यक्ती म्हणून खूप अतिशय दुःख होतं या गोष्टीचं. परंतु लेख वाचवा हे अभियान काही महाराष्ट्राला नवीन नाहीये. या लेख वाचवाचा जागर गेली अनेक वर्ष आपण करतोच आहोत. पण तरीही स्त्री भ्रूण हत्या ही काही थांबत नाहीये. खरंय. आणि कायद्याच्या संरक्षणाने लेख वाचली जरी तरी तिला सन्मानाने जगायला मिळेलच असं वातावरण काही दिसत नाहीये. बरोबर आहे. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी म्हणून मग आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ, लेख वाचवा लेख शिकवा ही योजना आखून लोकांचा विचार घेऊन लोकांच्याच सहकार्याने ही योजना यशस्वी करण्याचा निर्धार घेतला. बरोबर आहे. या योजनेमध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक चिंताजनक ज्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे अशी 100 जिल्ह्यांची सध्या निवड करण्यात आलेली आहे. बरं. आणि प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रुपयाचं अनुदान मिळत आहे. आणि त्या योजनेअंतर्गत या 100 जिल्ह्यात महाराष्ट्रातला बीड जिल्हा सुद्धा येतोय, जिथे तुम्हाला माहितीच आहे की हा बीड जिल्ह्यामध्ये काही फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी 9 जिल्हे महाराष्ट्रात आम्ही कव्हर करतो आहे. आमचं जे डिपार्टमेंट आहे डायरेक्टरेट ऑफ फील्ड पब्लिसिटी, ही मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे एक मीडिया युनिट आहे. आमची इथे महाराष्ट्रात 12 ठिकाणी आमचे कार्यालय आहेत. आणि आम्ही ह्या आमच्या जे फील्ड ऑफिसर्स आहेत ते विविध खेड्यांमध्ये जाऊन प्रत्येक योजनांच्या बद्दल लोकांपर्यंत माहिती देत असतात. बरं. आणि पर्टिक्युलरली हा विषय खूप महत्वाचा असल्यामुळे आम्ही नुकताच एक इंटेन्सिव्ह कॅम्पेन कन्क्लूड केला आहे. जानेवारी ते मार्च च्या दरम्यान आम्ही या 10 जिल्ह्यांमध्ये काही खेड्यांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कारण जसं तू मगाशी म्हटलंस की हा इतका महत्वाचा विषय आहे. हा केवळ खेड्याचाच प्रश्न नाही तर शहरांमध्ये पण महिलांच्या सुरक्षिततेसाठी सगळीकडे मॅडम, सगळीकडे हा प्रश्न, म्हणजे जिथे जिथे महिला आहेत तिथे तिथे हा प्रश्न आहेच. तर आपण जर हा विचार केला की आज आपल्याला इतक्या गांभीर्याने ह्याचा विचार का करायला लागतोय, तर त्याचं मला कारण मुख्य वाटतं की लिंगभाव. खरंय की का बरं हा प्रश्न आपल्या मध्ये उपस्थित झाला आहे. शिक्षण असून सुद्धा महाराष्ट्र इज वन ऑफ द मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्टेट्स आणि वन ऑफ द मोस्ट लिटरेट स्टेट्स ऑल्सो. म्हणजे 82% पेक्षा अधिक लोक इथे शिक्षित असले तरी सुद्धा कुठेतरी आपण विचारांमध्ये मागे पडत आहोत का, हा प्रश्न आता उद्भवलेला आहे. आणि ह्याचं उत्तर आपल्याला शोधायला हवं. खरंय. कारण काय मॅडम की आज खरंच जर आपण विचार केला, कुठल्याही राज्याचा प्रांताचा नाही पण एकंदरीतच आपण विचार केला तर आपल्याकडे गार्गी मैत्रिये सारख्या विद्वान पंडित अशा स्त्रियांची परंपरा असताना देखील आपण जेव्हा आधुनिक होत चाललेलो आहोत तेव्हा आजच्या स्त्रियांच्या संदर्भात मानसिकता रिव्हर्स होत चाललेली आहे का, असा प्रश्न मग स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे ना. अगदी. आणि म्हणूनच आता या योजनेअंतर्गत शालेय अभ्यासक्रमांमधून सुद्धा स्त्री पुरुष समानतेचे संस्कार हे आपल्याला मुलांमध्ये रुजवायला लागतील. आणि जेणेकरून त्यांना त्या वयातच हे प्रकर्षाने ह्याचा अनुभव यायला हवा की मुलगी किंवा मुलगा ह्यांच्यामध्ये विशेष भेदभाव न करता एक मुलीला सुद्धा सन्मानाने जगण्याची संधी मिळण्याची अत्यंत गरज आहे. हे संस्कार आता आपल्याला लहान वयातच मुलींमध्ये रुजवण्याची आता आवश्यकता आलेली आहे. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करत आहोत. तर लिंगभाव आणि म्हणजे नक्की काय आहे, कशातनं उद्भवतात हे असले प्रश्न, तर इकडे आपण एक लक्ष देऊयात. तर एक छोटंसं प्रेझेंटेशन आता आपण बघूयात. नक्कीच आपण स्क्रीनवर बघू शकणार आहोत. भारतात दर दिवशी होणाऱ्या स्त्रियांवरील हिंसेच्या घटना. तर तुला हे ऐकूनही धक्का बसेल की दर 34 मिनिटाला एका बाईवर बलात्कार होतो.
दर 42 मिनिटाला कुठल्या तरी स्त्रीचा लैंगिक छळ होतो. दर 43 मिनिटाला एका बाईचे अपहरण होते, तर 93 मिनिटाला एका बाईचा खूनही होतो. बापरे. म्हणजे असे जे अत्याचाराचं एक अतिशय भयावह चित्र आपल्या समोर आहे. आता महाराष्ट्राचंच म्हणाल तर दररोज एक हुंडाबळी. माझ्या लहानपणी मी इतकं महाराष्ट्रात हुंडाबळी मी ऐकलं नव्हतं. आपण पंजाबमध्ये किंवा तिकडच्या भागात आपण ऐकायचो की हुंडा ही पद्धत अतिशय किंवा हुंड्यामुळे एखाद्या स्त्रीचं बळी गेलेली आहे ही संख्या कमी झाली आहे असं वाटायच्या ऐवजी हल्ली जर आपण प्रमाण बघतो तर ते पुन्हा वाढलेलं दिसतंय की काय असं म्हणायची वेळ आली आहे. बरोबर आहे. आणि गुन्हे तर नोंदवले जातच आहेत. दर 2 तासाला एखाद्या स्त्रीला सासरच्या अत्याचाराला तोंड द्यायला लागतंय. दर 3 तासाला एक विनयभंग होतोय. दर 6 तासाला पुन्हा एक बलात्कार होतोय. तर एक चित्र असं बघितलं तर आता काही दिवसापूर्वीच ही बातमी कदाचित सगळ्यांनी वाचलीच असेल पेपरात की महाराष्ट्र हा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये अग्रेसर आहे. तर ही परिस्थिती का आली? मुळात असं आहे ना मॅडम, हे आकडेवारी ज्याची नोंद झालेली आहे अत्याचारांची ती आकडेवारी आहे, पण याच्या व्यतिरिक्त नोंद न झालेल्या अशा कितीतरी घटना असतील. त्यामुळे आपण खरं हा एक अंदाज दिलेला आहे आकडेवारीचा, जे नोंदणीकृत अशी आकडेवारी आहे. परंतु त्या व्यतिरिक्त देखील अत्याचारित महिलांची संख्या कदाचित जास्त असू शकते असंही म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. कारण हे सगळे जे रेकॉर्डेड आहेत, ज्यांची नोंद झालेली आहे असे आकडे आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणि कमी इंटेन्सिटीचे पण गुन्हे होत असतात जे रिपोर्ट नाही करत आपण. कायद्याच्या प्रमाणे बऱ्याच तरतुदी आहेत, जसं जन्मापूर्वीचे जे कायदे आहेत की आपण प्रोटेक्शन जे देतो आहे सध्या, की गर्भजल लिंग परीक्षा विरोधी कायदा आपल्याकडे. बरोबर आहे. आपण स्क्रीनवर बघू शकत आहोत की ते कुठल्या पद्धतीच्या तरतुदी आहेत. आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा तर आहेच आपल्याकडे. आणि शिक्षणासाठी पण सवलत मुलींना मिळतेच आहे. मग युवा अवस्थेमध्ये बालविवाह विवाह विषयक कायदे आहेत. लग्न झालं तर ती लग्नाची नोंद होते, रेजिस्टर करतो आपण. बरोबर आहे. परंतु बऱ्याचदा होतं की खेड्यागावातनं ह्याच्याबद्दल काळजी विशेष घेत नाहीत. बरीच लग्न रेजिस्टर होत नाही, पण त्याच्यामुळे नंतर बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. तर ह्याच्याबद्दल पण लोकांना माहिती असली पाहिजे की हा कायदा आहे, हा तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. म्हणून प्रत्येक लग्न हे रेजिस्टर होणं जरुरी असतं. मग हुंडा प्रतिबंधक कायदा तर आहेच आहे. वारसा हक्क कायदा आहे. मुख्य म्हणजे आता स्त्रियांना आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये पूर्ण हक्क आहे. आणि इतर कायदेही आहेत, म्हणजे जसं डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भात बरेच कायदे आहेत. तर कायद्यांनी बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत. परंतु ते तसं असताना सुद्धा लिंगभेद घरोघरी होतोच. सगळ्या गोष्टी कायद्यानेच घडतात का मॅडम? कारण आपल्याकडच्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या कायद्यापेक्षा सगळ्या ठिकाणी येऊन पोहोचतात त्या मानसिकतेमध्ये. त्यामुळे मुळात जनजागृती होणं, मानसिकता बदलणं हाच सगळ्यात महत्वाचा इश्यू वाटतो. शेवटी कायदा किती करणार आणि किती समाजामध्ये परिवर्तन करणार, जोपर्यंत तुमची मानसिकता बदलत नाही, असं वाटत नाही का? स्त्रियांच्या बाबतीत प्रत्येक प्रश्न हा मानसिकतेच्या ठिकाणीच येऊन पोहोचतो. अगदी बरोबर आहे. कारण कायदा हा सक्षम आहे, पण वापरला तर बरेच जण कायद्याचा वापर करत नाही. बऱ्याच जणींना भीती वाटते, बऱ्याच जणींना माहिती पण नसते कायद्याबद्दल. आम्ही आता आमच्या प्रचार प्रसार कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणी जातो. मला आश्चर्य वाटतं की मला बऱ्याच बायकांना हे माहिती नाहीये की एखादी केस जर रजिस्टर झाली तर संध्याकाळी 6च्या नंतर स्त्रीला अटक होऊ शकत नाही. तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर बसण्याची गरज नाही. बरोबर आहे. परंतु ते स्त्रियांना माहितीच नसतं. मग त्याच्यानंतर काही गैरप्रकार पोलीस स्टेशनमध्ये घडल्याची नोंद होते, केसेस आपण ऐकतोय. तर ते टाळण्यासाठी जर स्त्रीला हे माहित असेल की मी 6च्या पुढे मला गरज नाहीये पोलीस स्टेशनला जाण्याची, तर बरेच गैरप्रकार टाळू शकतात. मुळातच
स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी असा भेद करतच आपल्याकडे वाढवलं जातं. घरामधनं लहानपणापासून जी वाढ होते ना, ती वाढच मुळात हे रुजवत आपण करतो. इथेच खरा मूळ प्रश्न येऊन थांबतो असं वाटत नाही का आपल्याला? हो, अगदी. इथे मला वाटतं रूपलक्ष्मी आपण दोन गोष्टींकडे चर्चा वळवूया. एकतर लिंग म्हणजे काय. खरंय. तर जेव्हा आपण जन्माला येतो, आपण एक स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येतो, पण जेंडर जे आहे ते आपल्याला सतत लोक भासवत असतात आणि ते सतत मिळतच असतं आपल्याला. जन्माच्या वेळी आपले जे शारीरिक रचना आहे, जेव्हा आपण कसे दिसतो त्याच्यावर लिंग हे ठरतं. परंतु जेंडर जे आहे, ती ॲटिट्यूड जी आहे लोकांची, ती बदलत असते. म्हणजे मुलासाठी वेगळी आणि मुलीसाठी वेगळी. खरंय. लिंग कधी बदलत नाही. आणि जेंडर म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीने कसे वागावे यासंबंधी समाजाने घालून दिलेल्या नियमांचे पालन. म्हणजे मुलगी असेल तर तिने असंच वागलं पाहिजे. खरंय. मुलगा असेल तर त्याला हे करता येईल, त्याला कुठलीच बंधनं नाही. मुलीने कसं 7च्या आत घरात, मुलगा रात्री 2 वाजेपर्यंत बाहेर फिरला तरी चालतं. ही जी ॲटिट्यूड आई वडिलांची आहे, तर आपण जे आहे ही जी भेदभाव आहे मुलगा मुलगीमध्ये, ते आपण मुलीचा जन्म झाल्याबरोबर आपण हे रुजवायला सुरू करतो. खरंय मॅम. साध्या साध्या गोष्टी असतात. मुलगी जन्माला आली तर बाहुली किंवा फ्रॉक गिफ्ट द्यायचा असतो. मुलगा जन्माला आला तर त्याला मग कार किंवा एखादं अशा पद्धतीचं उपकरण गिफ्ट म्हणून. म्हणजे आपण किती लहान लहान गोष्टीतनं मुलगा मुलगी असा भेद. किंवा रंग, मुलगी असली तर गुलाबी रंग, मुलगा असेल तर अगदी निळा रंग, हे अगदी ठरलेलं आहे. आणि कितीतरी कंपन्या हे प्रॉडक्ट्स आपले विकतात, त्याच्यामध्ये हे आवर्जून लक्ष घालतात. खरं तर आज स्त्री अंतराळापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे पण तरी देखील आपण मुलगी म्हटल्यानंतर विशिष्ट चौकटीचाच विचार करतो, अगदी विशिष्ट गोष्टींचाच विचार करतो. खरंय मॅम. मग हे जेंडर घडतं तरी कसं? तर रूपलक्ष्मी, पहिला प्रश्न हा विचारायला हवा की जन्म झाल्यावर तुम्ही कोणाचं सेलिब्रेशन करता. म्हणजे मुलगा झाला तर त्याचं सेलिब्रेशन खूप जोरात होतं. खरंय. बऱ्याच चांगल्या सुशिक्षित घरात हे सेलिब्रेशन जोरात होतं. आणि तिथेच मुलगी झाली की त्याचं दुःख होतं. कितीतरी केसेसमध्ये आम्हाला असे अनुभव आलेत की मुलगी जन्माला आली तर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये भेटायला सुद्धा जात नाहीत. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की 5 वर्षाची मुलं झाली की त्याला कोणाला कुठल्या शाळेत घातले जाते. मुलीला नॉर्मली आपण कुठल्याही ऑर्डिनरी शाळेत पाठवू, मुलाला मात्र कॉन्व्हेंटमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये भेद केला जातो. अगदी मुलगी म्हटल्यानंतर तिने उठून घरातली सगळी कामं केली पाहिजेत, मुलाला हातात सगळं मिळालं पाहिजे. मुलगी आहे तर मग तिच्या शिक्षणाचा काही फार विशेष आपण विचार करत नाही, तर मुलगा आहे तर त्याच्या शिक्षणाची तरतूद अगदी लहानपणापासून केली जाते. म्हणजे अगदी प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये मुलगा आणि मुलगी हा भेद आपल्या कुटुंबामध्ये सर्रास. आणि आपल्याला त्याच्याविषयी काही गैर वाटत नाही का? इतकं रुजलंय का ते आपल्यामध्ये? अगदी. बघा, मी तुम्हाला तेच टप्प्याटप्प्याने सांगते ना की मग 10 ते 15 वर्षाच्या वयांच्या मुलांसाठी आपण काय विचार करतो की एखाद्या 12 वर्षाच्या मुलाला आई म्हणते, अरे मुलीसारखा का रडतोस तू? खरंय. म्हणजे मुलगा रडला तर मुलीसारखा रडला, म्हणजे रडण्याचं काम फक्त मुलींनी करायचं. तर हे जे अगदी सहजपणे आई बोलून जाते, परंतु ते बीज त्या मुलाच्या मनात रुजतं. आणि म्हणून मग त्याला संकोच वाटायला लागतो की नाही, रडणं म्हणजे मुलीचं काम, मी रडायला नको. असं हे प्रकर्षाने त्याला त्याच्या स्वतःच्या जेंडर बद्दल आपण जाणीव करून देत राहतो. आणि मुलींना सुद्धा ह्याच प्रकारे की तू दादाला आधी वाढ, मग नंतर तू जेव. किंवा आपण पण स्त्रिया पण सगळ्या पूर्ण परिवाराचं जेवण झाल्यानंतर स्वतः जेवतील. किंवा एखाद्या वेळी प्रेफरन्सेस जे असतात ते पैशाच्याच बाबतीत म्हणा
की सगळे मुलांची हौस पूर्ण झाली, त्याच्यानंतर काही पैसे उरले तर स्त्री स्वतःवर खर्च करेल. हे आधीपासूनच आपल्या मध्ये रुजवण्यात येतं की यू आर द लास्ट प्रायोरिटी, तू आमची प्रायोरिटी सगळ्यात शेवटची आहे, हे तू जाणूनच आयुष्यभर तू हे असंच वागत राहिलं पाहिजे. बरोबर. या संस्कारात ती स्त्री वाढते आणि पुढे तेच संस्कार ती आपल्या मुलांना देते. हे चक्र सातत्याने सुरू आहे. ह्या चक्राला कुठे ब्रेक लागत नाही. कारण मग त्या स्त्रीमध्ये स्वतःच्याच विषयीचा एक आत्मविश्वास किंवा मी एक स्त्री आहे, माझे काय हक्क आहेत, अशा पद्धतीने मी माझ्या घरातल्या मुलांना आणि मुलींना वाढवणार आहे, ही मानसिकता स्त्रीचीच मुळात बदलायला हवी असं वाटतं ना मॅम? अगदी अगदी अगदी. मग प्रश्न येतो की आता जसं मुलगी थोडी मोठी झाली की वयात आली की आईच्या मनात अतिशय बऱ्याच शंका यायला लागतात. मग सोयींचा सुविधांचा अभाव पण होतो. जसं शाळेत जर शौचालय नसेल किंवा पाणी वगैरे पिण्याची व्यवस्था नसेल किंवा शाळा दूर असेल घरापासून, तर मग मुलीचं शिक्षण जे आहे ते थांबवण्याची पण पद्धत आहे. बरोबर. म्हणजे अशाही पद्धतीने विचार मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात केला जातो. हा खरं तर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे मॅडम. मुलींचं शिक्षण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. या विषयावर आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे. विसा महाजन पनवेलवरनं आपल्याला बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो, विचार. हा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी डॉक्टर विसा महाजन, एक 72 वर्षाचा एक अनुभवी प्रॅक्टिशनर आहे. की मी प्रॅक्टिस करत असताना मला 2 महिला अशा भेटल्या की मुलगी झाल्या तिला पहिल्या 4 मुली होत्या, 5वी मुलगी झाल्या तिला मारण्याचा प्रयत्न केला. दुसरी एक केस अशी की पती ऍक्सिडेंटमध्ये मारल्यानंतर 6 वर्षाच्या मुलीचं मी लग्न शिक्षण कसं करू म्हणून त्या आईनं आपल्या मुलीचा बळी घेतला. तर स्त्री वाचवायची आणि शिकवायची असल्यामुळं त्या भ्रूणहत्या हे असणारी आत्ताची आर्थिक परिस्थिती, विषमता आणि हे एक मानसिक गुलामगिरी स्त्रीची. स्त्री म्हणजे कनिष्ठ. माझ्या आईनं माझ्या मुलाला 5 रुपयाची नोट दिली, मुलगीला 2 रुपयाची नोट दिली, तर मुलगीने ती नोट फेकून दिली. खुद्द स्त्रीला कमी लेखते. आणि ही जी काय मानसिकता आणि मानसिक गुलामगिरी 1000 वर्षाच्या संस्कृतीने आलेली आहे, ती बदलण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न, कायदा करून केवळ उपयोग होणार नाही, तर ही मानसिक गुलामगिरी बदलली पाहिजे. खरंय माझा अगदी महत्वाचा मुद्दा आहे मानसिक गुलामगिरी. त्याच मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत. मुळात या मानसिक गुलामगिरीतनं जोपर्यंत स्त्री बाहेर येत नाही मॅडम, प्रश्न तिथल्या तिथेच राहणार. अगदी. कारण मुलगी वयात आली की तिच्याबद्दल वाटणारी काळजी, असुरक्षितता हा फार मोठा प्रश्न आहे. बऱ्याच सुशिक्षित समाजात सुद्धा, म्हणजे मलाच आता माझीच मुलगी 16 वर्षाची झाली, मला तिची काळजी वाटते. जे स्वातंत्र्य मी माझ्या मुलाला देते ते मी कदाचित माझ्या मुलीला देत नाहीये. ह्या सगळ्या विषयांवर चर्चा आपण करतोय, बऱ्याच गोष्टी आपण जाणतोय आहोत. तरी सुद्धा जेव्हा आपल्या स्वतःच्या मुली वेळ येतो, प्रश्न येतो, त्यावेळेस आपण स्वतःला पुन्हा प्रश्न करतोच की किती सेफ आहे. आणि आपणही ते कुठेतरी त्या जेंडर आयडेंटिफिकेशन मध्ये आपण पण कुठेतरी गुरफटत जातो. आणि एक अशी मानसिकता की लवकर मुलगी म्हणजे ओझं, तिला कसं वाढवायचं, तिच्यामुळे होणारे जे आता डॉक्टर महाजन म्हणाले की बऱ्याच जणांची आर्थिक क्षमता नसते मुलगी वाढवण्यामध्ये, म्हणूनही कदाचित हे प्रकार होतात. परंतु मॅम, आर्थिक क्षमतेचा मुद्दा आपण काढतो तेव्हा असंही चित्र दिसून आलेलं आहे की अति श्रीमंत घरांमध्ये देखील स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार होतो, कारण मग वंशाला दिवा पाहिजे. अगदी. हा आपण वर्गवारीचा विचार केला तर अगदी प्रत्येक वर्गामध्ये कुठे आर्थिक तडजोड नाहीये किंवा आर्थिक कमतरता आहे म्हणून मुलीला संपवणं असेल, तर अति श्रीमंती आहे म्हणून देखील मुलीला संपवण्यात येतं. अति श्रीमंती पण, आणि कुठे कुठे मला असं वाटतं की एक ग्रीड पण आहे पैशासाठी. खरंय की हुंडा द्यायला लागतो. बऱ्याच समाजांमध्ये अजूनही हुंडा ही पद्धत आहेच. आणि शिकलेल्या मुलींसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हुंडा देण्याची पद्धत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सुद्धा अजूनही प्रचलित आहे. त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी हा प्रश्न निर्माण होतो की मुलगा वाढवला, उद्या त्याचं लग्न होईल, सून येईल घरात आणि खूप हुंडा घेऊन येईल. तर ही जी मानसिकता आता वाढत चालली आहे, प्रॉस्पेरिटी वाढते, आपली पर्चेसिंग पॉवर वाढते, पण पर्चेसिंग पॉवर वाढते त्याच्यासोबतच आपली ग्रीड सुद्धा वाढते.
त्याच्यामुळे मला वाटतं श्रीमंत घराण्यांमध्ये पण अशा प्रकारचे भ्रूणहत्या होते आहे हे आपल्याला दिसून येतं. मॅम, आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. जसं आपण म्हणतो की आधुनिक होत आहोत, आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेलो आहोत, आपलं जगणं पूर्ण तंत्रज्ञानाच्या व्यापून गेलेलं आहे. हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते बऱ्याच अंशी स्त्रियांना त्रास देण्यासाठी कारणीभूत होत आहे का? म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचा जर आपण विचार केला तर मग शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानेच ते गर्भ स्त्रीचं आहे हे ओळखून मग त्याच्यावर हल्ला केला जातो. किंवा आज आपण बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपण इंटरनेट वगैरे सारख्या जरी साधनांचा विचार केला तर आज त्याच्या माध्यमातूनही स्त्रियांना छळण्याचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. मोबाईल असेल, कुठलंही अत्याधुनिक तंत्रज्ञान हे शेवटी मग कुठेतरी या पुरुष प्रधान मानसिकतेच्या या समाजामध्ये स्त्रियांवर घाला घालण्यासाठीच त्याचा वापर केला जातो का? हाही प्रश्न महत्वाचा वाटत नाही का? अगदी अगदी तुम्ही बरोबरच बोलत आहात. आणि मला वाटतं म्हणूनच हे जी मानसिकता आता होत चालली आहे की मुलींचं लवकर लग्न करून द्यावं, की म्हणजे ह्या सगळ्या संकटांना आपल्याला तोंड देण्याची गरज नाही. किंवा मग ते काय होतं, लवकर लग्न झालं की मग लवकर मातृत्वाचे ओझे तिच्यावर येतं, आपण स्क्रीनवर बघू शकतो. हो. आणि मग तो शारीरिक परिणाम, अॅनिमिया, कुपोषण, अगदी मग मानसिक परिणाम पण तिच्यावर होतात. आत्मविश्वास तसाही कमी आहे, पुढे आणखी कमी होत जातो. मग स्वतःच्या भावनाच तिच्या हरवून जातात सर्व. आणि कमी शिक्षणामुळे तिला कमी संधी असते. म्हणून एकूणच स्त्रीचं जे आयुष्य आहे ते खूप मिझरेबल किंवा एका प्रश्नातनं दुसरा प्रश्न हा निर्माण होतो. एका वयाच्या टप्प्यातला तिने पार केल्यानंतर दुसऱ्या वयाच्या टप्प्यामध्ये स्त्री म्हणून एक दुसऱ्याच प्रश्नांना तिला सामोरं जावं लागतं. लग्नाच्या वेळ आल्यानंतर तिच्या शिक्षणाचा म्हणजे जर एखाद्या घरामध्ये तिला शिक्षित केलं तरी लग्नानंतर त्या शिक्षणाचा तिला उपभोग घेता येईल किंवा फायदा करून घेता येईल असं चित्र दिसत नाही मॅडम. किंवा झालंच तर आर्थिक सत्ता तिच्या हातात नसते, ती एक फक्त कमवण्याचं साधन असतं. म्हणजे अशा विविध प्रश्नांवर खरं चर्चा करता येऊ शकतं की एक आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून आणि जॉब करताना बाहेर एक नोकरी करणारी स्त्री म्हणून प्रत्येक क्षेत्र आपण बघितलं तर कुठेतरी संघर्ष आहेच, कुठेतरी प्रश्न आहेच. म्हणूनच आता आजच्या डेटमध्ये आपण सगळ्यांनी स्वतःला हे विचारायला पाहिजे की दागिन्याच्या पावतीवर स्त्रीचं नाव आहे का? किंवा जर ती शेतकरी कुटुंबातली असेल तर काय पिकवायचं हे स्त्रीला विचारून ठरवतात का? खरंय खरंय, अगदी महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करता त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सातत्याने लक्षात आला असेल की स्त्रियांना तेवढी किंमतच नाही, ती शेतात राबतीये खरं तर. मॅम, या विषयावर अशी चर्चा करणार आहोत, पण आपली ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत अनेक स्त्रियांना लाभ झालेला आहे. असाच लाभ झालेली नंदा आपल्याशी जालन्यावरनं जोडल्या गेलेली आहे. ती तिचा अनुभव आपल्याला शेअर करते. बघूयात का ती काय म्हणते ते. अगदी. हॅलो, नंदा धनवाई जालन्यावरून बोलतीये, बोल. हॅलो नंदा. हॅलो हॅलो नंदा, तुला आवाज येतोय माझा? हॅलो. हॅलो. हा नंदा, तुला माझा आवाज येतोय का? ऐकू नाही येत. बरं नंदा, तुला माझा आवाज पोहोचलाय? आवाज नाही येत. बरं बरं, मला वाटतं आपण पुन्हा नंदाशी संपर्क साधू शकणार आहोत, कारण आता सध्या काही तांत्रिक अडचणीमुळे नंदापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. पण थोड्या वेळाने मॅम पुन्हा नंदा आपल्याशी बोलू इच्छित आहे, आपण तिच्याशी बोलूयात. पण आपण जे सांगत होता की कशा पद्धतीने खरं ग्राउंड लेवलवर तुम्ही काम करता मॅम, तळागाळामध्ये काम करता, कशी मानसिकता दिसते आपल्याला स्त्रियांच्या बाबतीमध्ये? जेव्हा आम्ही हे कार्यक्रम जनजागृतीचे घेऊन जातो छोट्याशा गावात, तर मला एक प्रकर्षाने जाणवलंय की माझ्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने महिला येतात. बरं. कारण हा विषय त्यांना खूप आपुलकीचा वाटतो. बहुतेक प्रत्येकीने हे सगळं सहन केलेलं असल्यामुळे त्यांना खूप वाटतं की आता परिस्थिती बदलायला हवी. त्याच्यासाठी काय करायला हवं हे विचारण्यासाठी म्हणा, किंवा आपण ह्याच्यातनं आणखी काही शिकू शकतो का हे बघण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांचा समावेश आमच्या कार्यक्रमांमध्ये होतो. परंतु पुरुष वर्ग मात्र कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. कारण जेव्हा आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करतो त्याच्यात पुरुष सरपंच असतील तर
ते मदत खूप करतात. परंतु प्रत्यक्षात जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि पुरुषांची त्या मानाने कमी असते. त्या मानाने कमी असते. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण जनजागृतीचं कार्य करायला निघालोय तर त्याच्यात सहभाग स्त्रियांबरोबरच पुरुषांचा सुद्धा तेवढ्याच संख्येने तेवढ्याच प्रमाणात असणं आवश्यक आहे. हो, कारण आता स्त्रियांना तर हे पटलेलं आहे की आपल्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळायलाच हवी. परंतु बऱ्याच गोष्टी त्यांच्या हातात नसतात, कारण हेड ऑफ द फॅमिली इज अ मॅन. म्हणून पुरुषांची मानसिकता बदलणं हे आधी गरजेचं आहे. अगदी खरं आहे. शेवटी मानसिकतेच्या ठिकाणी येऊन हे मुद्दे सगळे थांबतात. पण आपण तळागाळापर्यंत जाऊन या योजनेअंतर्गत काम करतात. तिथल्या महिलांशी, तिथल्या पुरुषांशी, सगळ्या वयोगटातल्या लोकांशी आपण आपला संबंध येतो. कशा पद्धतीने एखादा काही अनुभव किंवा काही प्रसंग आम्हाला सांगता येऊ शकतो का, आणि त्यातनं मिळालेला तुम्हाला रिस्पॉन्स याबद्दल काही सांगता येऊ शकतं का? आता गेल्या 2-3 महिन्यात जे आम्ही कार्यक्रम महाराष्ट्रभरात राबवले त्याच्यात मराठवाड्यामध्ये आमचे अनुभव फार चांगले आहेत. बरं. पर्टिक्युलरली आता जिथून फोन आला होता जालना जिल्हा, तिथे बऱ्याच मुली येऊन भेटल्या आम्हाला. आमच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि आम्ही आधीच एक योजना ठरवली होती की ज्या गावी आम्ही जाऊ तिथली किंवा त्या गावच्या जवळपासची अशी मुलगी आम्ही आधी आमच्या सोबत तिला घेऊन जाऊ की जी एक रोल मॉडेल म्हणून उभी राहू शकेल आमच्या कार्यक्रमांमध्ये. जेव्हा आम्ही असं ठरवलं तर आमच्या पुढे हा प्रश्न आला होता की मिळतील का अशा काही मुली, येतील का पुढे कोणी बोलायला की माझा बालविवाह झाला पण तरी सुद्धा मी शिक्षण आपलं पूर्ण केलं आणि आता मी एक सन्माननीय नागरिक म्हणून जगते आहे असं सांगण्यासाठी कोणी येईल का पुढे. तर मला खूप आश्चर्य वाटलं की आमच्या कार्यक्रमांमधनं कित्येक मुली अशा तयार झाल्या, आमच्या बरोबर फिरल्या विविध कार्यक्रमांमध्ये. आणि त्यांनी आम्ही कमी बोलायचो, त्या जास्त बोलायच्या सगळ्यांची. आणि इतक्या आत्मीयतेने त्यांनी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि त्यांना बघून कितीतरी मुली आणखी प्रेरित झाल्या. खरंय खरंय. तर हा जो अनुभव मला वाटतं की खूपच मोलाचा होता आमच्यासाठी, की आम्ही कितीही कुठल्याही योजनेबद्दल कागदोपत्री माहिती सांगितली लोकांना तरी सुद्धा जोपर्यंत अशी कोणी स्त्री जिला ऍक्च्युली लाभ झाला या कार्यक्रमाचा उभी राहून लोकांना सांगत नाही तोपर्यंत त्याचा इम्पॅक्ट होत नाही. खरंय मॅडम, कारण हा समाजातनच पुढे येऊन सगळ्यांनी मिळून करण्याचा भाग आहे. तो काही शासनाचा किंवा एखाद्या संस्थेशी निगडीत फक्त नाहीये. हा प्रश्न जो आहे तो याविषयी अशीच माहिती घेणार आहोत. आपल्याला वरळीवरनं शारदा चौधरी बोलू इच्छिते. बघूया ती काय म्हणतेय. हॅलो हॅलो शारदा. हॅलो. हा हा मॅडम नमस्कार. नमस्कार. मला एकच प्रश्न याच्यामध्ये विचारायचा आहे. आता आवाज येतोय? हो येतोय येतोय, बोला. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा आता ह्या मॅडम सांगतायत त्याप्रमाणे शारदा ताई आपला प्रश्न सलग विचार आहे की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या मुलींशी संवाद साधून काही मुली पाठवल्या किंवा त्यांचं मतपरिवर्तन केलं. शारदा ताई आपण सलग प्रश्न विचारा कृपया. आणि त्यांच्यापेक्षा मुलीच जास्त बोलल्या म्हणजे त्या ओपन झाल्या. हा. तर दुसरा प्रश्न आहे, माझ्याकडे स्वतःकडे एक मुलगी आहे. हा. आता याचा माझा अनुभव सांगते. हे फक्त स्त्री अधिकारी म्हणून संवेदनशीलतेनं काम केलं तर ते स्त्रियांपर्यंत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचू शकतं. खरंय. आपला प्रश्न काय आहे शारदा ताई? पण या बाबतीत पुरुष अधिकारी असताना काय अनुभव असू शकतो? बरं बरं. आपला प्रश्न असा आहे की या ठिकाणी जर पुरुष अधिकारी असतील. कळाला आपला प्रश्न कळालेला आहे शारदाताई. मला वाटतं स्त्री अधिकारी आणि पुरुष अधिकारी खूप चांगला मार्मिक प्रश्न त्यांनी विचारलेला. आपला अनुभव काय सांगतो? माझा अनुभव पर्टिक्युलरली शारदाताई फार छान आहे या बाबतीत, कारण माझ्या डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रात मी एकच स्त्री अधिकारी आहे. बाकी जे माझे सहकारी आहेत ते सर्व पुरुष आहेत. आणि तसं असूनही ते खूप आत्मीयतेने या विषयावर बोलतात. बरं. आणि मी अगदी ठामपणे हे सांगू शकते की प्रत्येक जण आपल्या घरी सुद्धा
तसंच आचरण करत असतील, कारण आम्ही पण एक रोल मॉडेल आहोत. खरंय, अगदी खरं. मी स्वतःला पण एक रोल मॉडेल. मी जेव्हा छोट्या गावी जाते तेव्हा लोकांना मी माझी ही गोष्ट सांगते की मी इथपर्यंत का आले. कारण मी पण अशा कुटुंबात मी जन्म घेतला. माझे 3 भाऊ होते. 3 भावांमध्ये एक बहीण म्हटल्यावर लाडकी होते आई वडिलांची. वडिलांनी शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं आणि एक समानतेच्या भावनेने वाढवलं आम्हाला. परंतु मला काही स्टेजवर मला हे जाणवायचं की भावांना आवडत नाही ते. तर हा अनुभव मला पण आला. पण तरी सुद्धा जिद्दीने मी पण शिकले आणि आज इथपर्यंत पोहोचले. तर हे जे अनुभव मी त्यांना सांगते की जर माझ्या वडिलांनी तो विचार केला नसता तर कदाचित आज मी इथे नसते. बरोबर. तर म्हणून प्रत्येक स्त्री ही शिकते, त्याच्या मागे एक पुरुष पण असतो. खरंय, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुष असतो. जसा यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते असं आपण म्हणतो, तेव्हा हेही तेवढंच सत्य आहे. अगदी. तर मला असं वाटतं की ह्या विषयावर अधिकारी गण पण जे आहेत, पुरुष जरी असले तरी सुद्धा संवेदनशील असतात. बरं बरं. पण मॅम, एक संवेदनाच्या मुद्द्याला आता हा मुद्दा छेडलाच गेलेला आहे. तर समाजामधली जी संवेदना आहे, म्हणजे आता आपण जर हा इश्यू घेतला की कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रियांवरचे अत्याचार असतील, तेव्हा खरंच स्त्रियांच्या बाबतीमध्ये तेवढी संवेदना दाखवली जाते का या प्रकारच्या प्रश्नामध्ये, किंवा एकूणच स्त्रियांच्या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांमध्ये एवढी संवेदना दोन्हीही ह्याच्यामध्ये आहे का? दिसतं का आपल्याला चित्र समाजामधलं असं दिसतं का? मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणात म्हणू शकतो आपण की. पण आपण जेव्हा म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती आहे ना मॅडम, तेव्हा कुठेतरी पुरुषांच्या मनामध्ये आपण जरी आपण अशा घरातनं वाढलेलो असलो की जिथे स्त्री पुरुषांना समान वागणूक दिलेली आहे किंवा शिक्षणाच्या सगळ्याच बाबतीमध्ये स्त्रियांना समान हक्क दिलेले आहेत, तरी देखील कुठेतरी आयुष्यामध्ये एखादा अनुभव, एखादा असा प्रसंग किंवा अशी गोष्ट येते की जिथे आपल्याला पुरुष प्रधान समाजाला किंवा मानसिकतेला सामोरं जावंच लागतं. हा प्रत्येक स्त्रीचा अनुभव असावा. आपलं काय मत आहे याच्यावर? नाही, अगदी बरोबर आहे. मी तेच सांगितलं ना की आपण कदाचित ही आपली आपण लकी होतो की चांगल्या घरी आपला जन्म झाला, जिथे वडील समानतेचे भोगते होते आणि त्यांनी आपल्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही शिक्षण समान दिलेलं आहे. परंतु असे अनेक परिवार आहेत. कदाचित वडील जरी चांगले असले तर जसं मी म्हटलं की कुठल्या तरी स्टेजला भावांना वाटायला लागलं की नाही तिला जास्त का बरं प्रोत्साहन मिळतं प्रत्येक गोष्टी. कुठेतरी हा एक अनुभव प्रत्येक स्त्रीला येतो असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये पण आपण हे अनुभव करतच असतो. खरंय. सासरी सुद्धा. याविषयी अधिक माहिती घेऊयात. जालन्यावरनं आपल्याला नूतन बगाडे बोलू इच्छित आहेत. या योजनेच्या अंतर्गत नूतनजींना पण लाभ झालेला आहे. नूतन आपल्याशी काय बोलू इच्छिते बघूयात. नमस्कार नूतन. नमस्कार. हा, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? हो, मला येतोय आवाज. हा, मुलगी जगवा मुलगी शिकवा ह्या अभियानाच्या अंतर्गत तुला कशा पद्धतीने लाभ झालेला आहे, एकूण तुझा अनुभव कसा आहे? ऍक्च्युली मी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि मुलींच्या शिक्षणाचं काम माझ्या जालना जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षा अभियानमध्ये करत आहे. मी डिस्ट्रिक्ट जेंडर कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे जिल्ह्यामध्ये. परंतु जेव्हा क्षेत्रीय प्रचार व प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आम्हाला गाव पातळीवरती बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, तेव्हाचा तो अनुभव आणि कार्यक्रम झाल्यानंतरचा अनुभव हा खूपच चांगल्या पद्धतीचा होता. कारण त्यातून आम्हालाही शिकायला मिळालं जिल्ह्याची जी परिस्थिती आहे आमच्याकडे, मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस कमी होत आहे आणि त्याचं भविष्यामध्ये काय काय दुष्परिणाम होतात, गर्भलिंग निदान चाचणी आणि बालविवाह प्रतिबंधकचा कायदा आहे, याबद्दल आम्ही या बेटी बचाव आणि बेटी पढाओ कार्यक्रमामध्ये ग्रामसभांमधून प्रचार आणि प्रसार केला आणि लोकजागृतीचं काम केलं. याशिवाय सुकन्या योजनेची माहिती जी बऱ्याच लोकांपर्यंत अजूनपर्यंत गाव पातळीवर पोहोचलेली नव्हती ती देण्याचा सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आम्ही भाषण देण्यापेक्षा मुली ज्या स्वतः पुढे येऊन ज्यांनी स्वतः बालविवाह थांबवलेले आहेत, अतिशय कठीण परिस्थितीमधून त्या शिक्षण घेत आहेत. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये SC ST मायनॉरिटी VJC कम्युनिटीच्या मुली शिकतात, ज्या की अनाथ आहेत,
काहींना सिंगल पॅरेंट्स आहेत, काहींना शाळांची अडचण असल्यामुळे त्या मुली या निवासी विद्यालयामध्ये शिक्षण घेतात. या मुली जेव्हा सगळ्या महिलांशी आणि पालकांशी बोलत होत्या तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया त्या पालकांच्या अतिशय बोलक्या होत्या. जेव्हा मुली त्या पालकांशी संवाद साधत होत्या तेव्हा त्या महिला अक्षरशः रडत होत्या की आम्ही आता यापुढे आमच्या मुलींना शिक्षणासाठी कुठल्याही परिस्थिती जरी असेल तर आम्ही आमच्या मुलींना शिकवू, कुठेही त्यांच्या शिक्षणाला खंड पडू देणार नाही आणि आमच्या मुलींचं लग्न आम्ही 18 वर्षाच्या आत करणार नाही, असं सगळ्या त्या महिला खरंय नूतन आहे जे काही तू तुझे विचार सांगतेस ना, मुलींना शब्द दिला. खरंय अगदी खरंय. खूप हे ऐकून आनंद झालेला आहे, कारण कुठेतरी सुरुवात होणं फार गरजेचं आहे आणि ती सुरुवात या योजनेच्या माध्यमातून का होईना ती होताना आपल्याला बघायला मिळते. आणि मला आनंद वाटतो की मराठवाड्यात प्रतिसाद फार चांगला मिळाला. अशा पद्धतीने खरं तुम्ही गावागावांमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने नेमके कार्यक्रम हाताळता, कशा पद्धतीने जनजागृती करता, त्याविषयी काही सांगता येऊ शकतं? रूपलक्ष्मी, आम्ही आधी तर गावांची निवड करतो. बरं. अशा ठिकाणी जातो जिथे अशी जनजागृती करण्याचं अत्यंत आवश्यकता आहे, गरज आहे. खरं तर त्याच्यामध्ये थोडंसं फील्डमध्ये जाण्यापूर्वी बरीच प्लॅनिंग होते. एक प्री फील्ड व्हिजिट पण होते. बरं. तिथे जाऊन मग आम्ही गावचे जे सरपंच आहेत किंवा BDO आहेत त्यांच्याशी आधी संपर्क करतो. गावात शाळा असेल तर तिथले मुख्याध्यापक जे आहेत त्यांना भेटतो आणि गावातल्या प्रत्येक जे इम्पॉर्टंट व्यक्ती आहे त्यांना आम्ही ह्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करतो आणि त्यांच्या माध्यमातून शक्य तितक्या लोकांचं पार्टिसिपेशन आम्ही एक्सपेक्ट करतो. तर जेव्हा आमची टीम गावात जाते तर सकाळी रॅली काढतो आम्ही शाळांमधनं. शाळेतली मुलं येतात आणि माझा अनुभव आहे की खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. मुलांना माहिती असतं की कुठली मुलगी शाळेत आता येत नाहीये, जी मागच्या वर्षी येत होती पण आता ती ड्रॉपआउट झाली आहे, ते त्यांना माहिती असतं. बरोबर आहे. तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही त्या मुलीच्या घरासमोर जाऊन खूप जोरजोरात नारे लावा. बरं. आणि मुलं अगदी आनंदाने ते करतात. तर ती एक प्रभात फेरी सकाळी आम्ही काढतो. त्याच्यामध्ये स्लोगन्स असतात. मुलं मोठ्या मोठ्याने स्लोगन म्हणत पूर्ण गावभर फिरतात आणि एक वातावरण तयार होतं की गावात सगळ्यांना कळतं की काहीतरी होतंय. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक पब्लिक गॅदरिंग पण करतो. त्यात मग आम्ही हे जे ह्या जे सक्सेस स्टोरीज आहेत, ज्या मुलींना ह्या कार्यक्रमातून लाभ झालेला आहे त्या स्वतः पुढे येऊन आपले अनुभव त्यांना सगळ्यांना सांगतात. मार्गदर्शनपर आम्ही एक्सपर्ट्स पण आणतो की या विषयाबद्दल ज्यांच्याकडे जास्त माहिती आहे. सुकन्या योजना म्हणा किंवा इतर ज्या योजना आहेत, ह्या कार्यक्रमाच्या हे कार्यक्रम सुरू असतानाच आम्ही एक साईड इव्हेंट म्हणून कॅम्प सुद्धा घेतो. म्हणजे बरोबर आहे मॅम. मला वाटतं अनेक कार्यक्रम आपण घेतो. खरं तर आपल्या कार्यक्रमाचा व्याप्ती खूप मोठी आहे, विषयाची पण व्याप्ती खूप मोठी आहे. अगदी 5 मिनिटं आपल्याकडे आहेत, कारण त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला बरीचशी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर आपण काय सांगू शकतो आणखी की त्याचा मिळणारा रिस्पॉन्स कसा आहे, कशा पद्धतीने लोक त्याकडे बघतात आणि त्यातनं मग एक खरं तर अधिकारी म्हणून ते तुमची ड्युटी असली मॅडम तरी एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून मिळणारा आनंदही त्याच्या बरोबरीने असेल. त्याबद्दल काय मी बरीच असाइनमेंट्स केली पण ही असाइनमेंट मला खूप चॅलेंजिंग पण वाटते आणि खूप सॅटिस्फाईंग पण वाटते. आणि प्रतिसादच म्हणाल तर काही ठिकाणी आम्ही रांगोळी कॉम्पिटिशन वगैरे घेतली. त्याच्यात जी एक्सप्रेशन झाली मुलींकडून खरंय इतकी सुंदर आहेत ती की ह्या मुली आपण स्क्रीनवर बघू शकतो. ही मी काही चित्र दाखवते की ही उत्स्फूर्तपणे आलेली ही अरे वा, हे रांगोळीतनं साकार केले. अगदी आणि खूप इतक्या प्रेमाने त्या रांगोळी आखतात आणि ते बघताना सुद्धा खूप छान वाटतं. आणि बघा एक्सप्रेशन्स इतके प्रत्येक मुलीला इतकी तळमळ आहे तिच्यात की चांगलं सन्मानाने जगायची इच्छा इतकी प्रबळ आहे. तर हे बघून ही मला खूप आनंद होतो की एक एक्सप्रेशन
त्यांना व्यक्त करण्याची एक संधी मिळते आमच्या कार्यक्रमांमधनं. आणि हे बघा किती सुंदर एक्सप्रेशन आहे की म्हणजे त्यांच्यातली कला, त्यांच्यातले भाव अशा पद्धतीने व्यक्तही होते आणि त्यातनं ते काहीतरी बरंच सांगू शकतात. म्हणजे व्यक्त होण्याची स्त्रीला खरं तर खूप आवश्यकता आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तिला व्यक्तच होण्याची आज मुळी गरज आहे. आणि ते ह्या उपक्रमाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने होताना खूप छान. आणि ह्याच्यावरनं आपल्याला दिसतं की किती तळमळ आहे मुलींमध्ये, खरंय की एक सन्मान मिळावा, आपल्याला चांगल्या प्रकारे जगायला मिळावं. म्हणून मला असं वाटतं रूपलक्ष्मी, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही मी प्रत्येक व्यक्तीला ही अपील करू इच्छिते की आपण आपला एक वैयक्तिक प्रश्न म्हणून या विषयाकडे बघायला हवा आणि प्रत्येकाने सहभागी सुद्धा याच्यात व्हायला हवं. अगदी खरंय मॅम, अगदी खरं. प्रत्येकाचा सहभाग या विषयामध्ये आवश्यकच आहे. मला वाटतं आपण जाता जाता ह्या ज्या काही वस्तू मी इथे समोर बघतीये मॅम आपण आणलेल्या आहेत की या योजनेच्या अंतर्गत अशा विविध वस्तू देखील बनवून त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा आपला उपक्रम आहे, तर तो आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो. म्हणजे आता जसं हे एक रायटिंग पॅड आहे, तर मला वाटतं आपण ते थोडंसं वर करूयात मॅम, म्हणजे प्रेक्षकांना नीट दिसेल. बरोबर आहे, इकडच्या साईडला. बरोबर आहे. अशा रायटिंग पॅड्सच्या माध्यमातून देखील घराघरापर्यंत पोहोचवण्याची ही योजना आपला मानस आहे. म्हणजे जिथे जिथे ही रायटिंग पॅड जाईल तिथे कदाचित हे आमच्या जयपूरच्या ऑफिसनी हे स्पेशल एफर्ट करून हे बनवलेलं आहे. हे एन्व्हलप आहे, हे एन्व्हलप आहे. बरं. तर ही जिथे जिथे एन्व्हलप जाईल तिथे तिथे हा संदेश जाईल. अरे वा, खूपच छान. माझ्या ऑफिसनी सुद्धा आम्ही आमच्या लेटर पॅडवर इथे खाली हा संदेश लिहिलेला आहे. तर हे जिथे जिथे लेटर जाईल, मजकूर जिथे जिथे जाऊ शकतो तिथे तिथे हा संदेश जाणं आवश्यक आहे. आणि आमच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही एक प्रश्नमंजुषा घेतो आणि त्या प्रश्नमंजुषेमध्ये जे जिंकतात, प्रश्नाची बरोबर उत्तरं देतात, त्यांना आम्ही बक्षीस देतो. तर ही अशी एक छोटीशी भेटवस्तू आम्ही त्यांच्यासाठी बनवली आहे स्पेशली, जिथे त्याच्यावर तो मजकूर लिहिलेला आहे. म्हणजे तो तुमच्या भिंतीवर कायम वेळेनुसार तो तुम्हाला बघता येऊ शकतो. तुम्ही वेळही बघू शकता, मजकूरही बघू शकता. अगदी खरं. मला वाटतं प्रत्येक जण असं काहीतरी छोटं छोटं आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती अशी एक इच्छा मनात धरून जर सहकार्य जर त्या व्यक्तीने केलं तर नक्कीच म्हणजे ह्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे की मुला मुलींच्या जन्मदरातील जी तफावत वाढते आहे ती दरवर्षी 10% कमी करत यायचं. अच्छा. ही जी या कार्यक्रमाची जी संकल्प आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे तो सफल करण्यासाठी मला वाटतं प्रत्येकाने पुढे येणं फार जरुरी आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर हा नियम जर प्रत्येकाने लागू केला स्वतःसाठी की आज मी प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवेन. खरंय, खूपच महत्वाचा मुद्दा हा तुम्ही सांगितलेला आहे मॅडम. म्हणजे आपण नववर्षाचा प्रण करतो की मी आजच्या नवीन वर्षापासून हे करणार आहे, अशाही प्रकारचा प्रण करायला काही हरकत नाही की मी आजपासून प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवेन. फक्त तो वर्षाच्या सुरुवातीला नाही, प्रत्येक दिवशी मी तेच सकाळी उठल्याबरोबर जर प्रत्येक पुरुषांनी हे ठरवलं की मी आज प्रत्येक स्त्री जी माझ्या संपर्कात येईल तिला सन्मानाने वागवेन, ती माझी आई असो, ती माझी मुलगी असो, ती माझी पत्नी असो, ती माझी मैत्रीण असो, ती माझी सहकारी असो, जर हे ठरवून जर तो पुढे आला तर मला वाटतं आपण जे हे प्रयत्न करतोय ते तेव्हा सिद्धीस जातील. खरंय, अगदी खरंय मॅडम. तुम्ही जे ही माहिती सांगितलेली ना ती अत्यंत उपयुक्त आहे. कारण मला वाटतं हाच उद्देश आहे. शासनाच्या पातळीवरनं शासन प्रयत्न करतच असतं, पण शासनाच्या या सर्व योजनांना जोपर्यंत लोकांचा सहभाग मिळणार नाही तोपर्यंत त्यांचं सक्सेस होणं अशक्यच आहे. कारण ह्याच गोष्टींवरनं खरं तर समाजातले पुढे भावी येणाऱ्या अनेक समस्या आपण थांबवू शकतो. इथूनच सुरुवात व्हायला काही हरकत नाहीये. खरं तर मंडळी, बहिणाबाई चौधरींना एकदा गोसावींनी असा प्रश्न केला की काय सारखं माहेर माहेर करत असतेस, तेव्हा तिने उत्तर दिलं की ऐक गोसाव्या, एका इंगित सांगते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते. खरं तर सतत त्या आईच्या मनामध्ये मुलीचा प्रश्न असतो, ती चिंता असते, परंतु आज फक्त चिंता करून चालणार नाहीये, तर त्या आईने त्या लेकीसाठी खंबीरपणे उभं राहणं ही वेळ येऊन ठेपलेली आहे. असंच आजच्या कार्यक्रमातून आपल्याला सांगायला हवंय. मॅम, आज आपण आलात आणि खूप छान माहिती सांगितली. अत्यंत महत्वाचा विषय होता. थोड्या वेळामध्ये भरपूर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी दूरदर्शनची आभारी आहे. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.